हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण शाही मस्तानी साडीची इथे कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत। तर इथे बघा आपण साडी घेतली आहे, सवार साडी ही, आणि 2 मीटर अस्तर घेतले। तर लहान मुलीसाठी आपण इथे स्टिच करणार आहोत। आधी आपण अस्तरावरती कटिंग करूया। तर इथे आपण 2 मीटर कापड घेतलाय, 4 कापड त्याची घडी घालून घेतली। जशी सलवारला घडी घालतो त्यानुसार आपण घडी घातली आहे। बंद बाजूने माझ्याकडून ठेवून घेतली आहे। तर आता बघा उंची आपल्याला रेडी 30 इंच हवी आहे। या पॉइंटला 30 आपण पूर्ण घेतले। आता इथे बघा आपण सीट घेरचा चौथा पार्ट टाकायचा आहे। सीट घेर आपला काहीसा 25 इंचाचा आहे, तर याचा चौथा पार्ट 6.5 असा येतो, 25 येतो। तर आपण काय घेणार आहोत, एक्स्ट्रा आपण इथे घेणार आहोत। मी इथे 7 वरती 1 पॉइंट देते। यात आपण 2 इंचाची या पॉइंटला बघा 2 इंचाची आपण इथे मार्किंग घेतोय। जो आपला नेफेचं मेजरमेंट असणार आहे ते आपण या पॉइंटला 12 इंचावरती घेतोय। आणि इथून पुढे बघा या पॉइंटला परत आपण 2 इंच बाहेर या पद्धतीने जे आकार द्यायचा आहे। आणि खाली बॉटम साठी आपण 7 इंचावरती 1 पॉइंट देणार आहोत। इथे आपण 7 इंचावरती 1 पॉइंट द्यायचा बॉटम साठी। आणि सलवारचा जसं आपण आकार ड्रॉ करतो त्यानुसार आपण याला ड्रॉ करून घ्यायचं। एक सिंपल सलवार आपली इथे ड्रॉ करून झाली आहे, याला आपण कट करून घेऊया। तर इथे बघा आपण सलवार, एक सिंपल सलवार आपली इथे कट करून झाली या पद्धतीने। तर बघा दोघी जे सलवारीचे पार्ट आहे, साडी आपल्याला आधी सरळ ठेवायची आहे। तर इथे बघा दोघेही पायाचे पार्ट आपण ठेवून घेतले। खाली बॉटमला काट येतील या हिशोबाने पायाचे पार्ट ठेवायचे। आणि वरती एक्स्ट्रा आपण 5 इंच एक्स्ट्रा घेतली साडीचं, जिथे आपण बघा ड्रॉ करून घेतले दोघे सलवारचे पार्ट। वरती फक्त 5 इंच कमरेच्या पॉइंट आपण एक्स्ट्रा घ्यायचा आहे, बाकी आहे तसं आपण याची कटिंग करणार। इथे बघा आपण सलवारचे पार्ट कट करून घेते। आता आपण पदराचा पार्ट इथे कट करून घेऊया। तर बघा इथे आपण पदराचा पार्ट घेतलाय, पदराचा पार्ट पण सरळ ठेवलाय। आता याचं मेजरमेंट कसं घ्यायचं, जेवढी आपली उंची त्याच्या डबल घ्यायचंय। 30 + 12 इंच एवढं आता आपण एक्स्ट्रा घेतलंय। त्यानंतर जो वरती कमरेचा पार्ट आहे ते 12 इंच आपण इथून कमी करून घेतला आणि तिरकशी लाईन ड्रॉ करायची आणि हा पार्ट आपण इथे कट करून घ्यायचा। इथे बघा आपण तिरकसा पार्ट कट केलाय। त्यानंतर जेवढा आपला जे आकार आहे त्या जे आकारानुसार आपल्याला याला प्लेट्स लावून घ्यायचे। या पद्धतीने आपण पदराचा पार्ट इथे रेडी करूया। इथे बघा आता पाठीमागचा कास्ट आपण रेडी करायचा आहे। डबल फोल्ड इथे कापड ठेवले, दोघे जे काठाचे पार्ट आहे ते आपण त्या साईडला ठेवले। आता याचं मेजरमेंट कसं घ्यायचं, उंची आपली साडीची 30 इंच असणार आहे, तर 30 + 5 इंच एक्स्ट्रा। तर आता बघा या पद्धतीने इथे आपण हे 30 घेतले, 30 आणि इथून पुढे हे 5 इंच म्हणजेच की 35 अशी आपण याची उंची घेतली। आता उंची घेतली त्यानंतर या पॉइंटला आपण 3 इंच जाऊया आत। याला हलकीशी घ्यायची आपल्याला गोलाई या पॉइंटला, आणि हा पार्ट आपण इथे कट करून घेणार आहोत। आता इथे बघा दोघेचे आपले पायाचे जे कास्ट्याचे पार्ट आहे ते या पद्धतीने इथे आपण कट करून घेतले। तर बघा या हिशोबाने आता यांना स्टिच कसं करायचंय, जो आपला बॉटमचा पार्ट असणार आहे पायाचा तिथे आपल्याला प्लेट्स लावायचे, जेणेकरून हा काठाचा पार्ट पायाला येईल। त्यानंतर याच्या अशा प्लेट्स लावायचे आहे, जो पार्ट आपला पाठीमागे येईल या पद्धतीने। तर दोघेही कास्ट्याचे पार्ट आपण कट केले। आता आपण शाही मस्तानीचा जो फ्रंट पार्ट आहे तो आपण इथे कट करूया। इथे बघा आता शाही मस्तानीसाठी आपण उंचीनुसार इथे साडीत जेवढा कापड शिल्लक आहे तेवढा आपण इथे लांबीला इथे कट केलाय। आणि उंची आपण 30 इंचची घेतली। त्याचे प्लेट्स कसे टाकायचे, तर जसे आपण नॉर्मल आपले प्लेट्स टाकतो त्यानुसार इथे या पद्धतीने 1-2.5 इंचाची आपण अशी प्लेट्स घ्यायची आणि एक सरळ घ्यायची। त्यानंतर अर्धा इंच आपण गॅप सोडत आपल्याला तिरकशी इथे प्लेट्स सगळ्यात लावून घ्यायचे। तर आपण झिगझॅग प्लेट्स इथे लावून घेतले। तर आपण बघा पायाच्या पार्टला आपण अस्तर मॅच करून घेतलंय। त्यानंतर पदर उजव्या पायाला आपण पदर इथे अटॅच करून घेतलाय। आता जे पाठीमागचे जे आपण कास्टाचे पार्ट आहे ते आपण इथे स्टिच करून घेऊया।
आता बघा या पद्धतीने दोघेही काष्टाचे पार्ट ठेवले, आतल्या पॉईंटला स्टिच करायचे आहेत आपल्याला आणि त्यानंतर मिडलपासून आपण एक 5 इंच सरळ लाईन लावून आपण दोघेही जे काष्ट आहेत ते आपण मॅच करून घेणार आहोत. आता काष्टाचे पार्ट आपण स्टिच केले. आता बघा डाव्या पायाला आपल्याला जिगजॅगचा पार्ट इथे मॅच करून घ्यायचा आहे. तो पार्ट आपण मॅच केल्यानंतर जो आपला जे आकार आहे सगळी आपल्याला सगळी आतल्या पॉईंटला टाकायची आणि दोघे पॉईंट जे आकार मॅच करून आपल्याला सलवार इथे साईड पॉईंट पासून पण इथे स्टिच करून घ्यायची.